भरपूर दिवस आहे ना आमच्याकडं पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे ना आता मक्याला पाणी सोडलेलं आहे. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो. तर की नाही आता सकाळचे ना 9 वाजलेले आहेत. देवपूजा मी आत्ताच केलेली आहे आणि ना मी आता फुलं आणायला चाललेली आहे. सकाळपासून आहे ना अशी मका भिजवायला चालू आहे. लाईट सारखी येते जाते, त्याच्यामुळे ना लाईट गेली की पाणी बंद होते. आणि ना आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता गाईला पाणी दाखवायला लागलेली आहे. सकाळी ना कपडे वाळत घालताना ना पलीकडच्या सीताफळाला ना खाली पडलेली सीताफळं होती, पिकलेली सीताफळं पडलेली होती. त्याच्यामुळं म्हटलं ह्याही सीताफळाला आहेत का सीताफळं ती बघावीत. ह्याच झाडावर भरपूर सीताफळ आहेत आणि अशी डोळा पडलेली सीताफळ आहेत. डोळा पडलेले ना हे 2-3 सीताफळ सापडलेत आणि झाडावरने काही सीताफळ गळून पडली होती पिकलेली. त्यानं ही घट्ट आहे सीताफळ. आता ही पिकायला घालते. सीताफळे ना पिकत घालायला ना मी हे गहू घेतलेले आहेत. गव्हाऐवजी ना ज्वारी घेतली तरी चालते आणि ज्वारीमध्ये सीताफळ लगेच पिकतात, त्यामुळे ज्वारीमध्ये घातली तरी चालतात. आता मी ही गव्हामध्ये घातलेली आहेत. म्हणजे धान्यामध्ये टाकली ना म्हणजे लवकर पिकतात. भाकरी बनवण्यासाठी ना मी गरम पाणी केलेले. गरम पाण्यामुळे ना भाकरी अजिबात चिरत नाहीत
आणि ना एका वेळेसच गरम पाणी केलेलं असल्यामुळे ना एका वेळेसच पीठ मळून घेते, त्यामुळे की नाही पटकन भाकरी होतात पीठ मळलेलं असल्यामुळं. भाकरीची दुसरी साईड ना तव्यावरतीच भाजून घेतली ना तरी भाकरी छान फुगते. फक्त त्यासाठी ना कापडाने ना सगळ्या साईडने अशी दाबून घ्यायची, म्हणजे भाकरी छान फुगते. आणि असं म्हणतात, म्हणजे मला नक्की माहीत नाही, पण म्हणतात की ना कॅन्सर होतोय गॅसच्या फ्लेमवरती जर भाकरी भाजली तर. त्याच्यामुळे ना मी तर आता एवढ्यामध्ये तव्यावरतीच भाकरी भाजते अशी. आता आहे ना ह्या तेलामध्ये मी टाकलेली मोहरी आणि ना ही 2-4 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. डाळीचीच भाजी बनवायची, पण ही भाजी बनवण्यासाठी ना मी वाटण वाटून घेतलेले आणि आता आहे ना हे तेलामध्ये टाकलेले. छान तेल सुटेपर्यंत आहे ना हे वाटण मी आता असं भाजून घेते. आता आहे ना जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी ओतून घेतलेले आणि आता वरून अशी मस्त कोथिंबीर टाकलेली आहे. आणि चला आता जेवायला बसायचे. भाजी आणि भाकरी तयार झालेल्या आहेत. असा संध्याकाळचा आहे ना हलका फुलका आणि साधा सोप्पा मेनू आहे.